नमस्कार. जगतविख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी माया दणके, मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. येत्या 2024 मध्ये ऑलिम्पिक गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे हाच माझा ध्यास आहे. आपण गेली 8 दिवस झालं पाहत आहोत. डेव्हिड गोगिन्स, अमेरिकन मोटिवेशनल स्पीकर, अमेरिकन रायटर यांचं एक जबरदस्त असं पुस्तक कांट हर्ट मी, मास्टर युअर माइंड अँड डिफाय दी ओड्स. ह्या इंग्लिश मधील जगतविख्यात पुस्तकाची बुक समरी आपण मराठीमध्ये पाहत आहोत. आणि हे एक जबरदस्त असं मोटिवेशनल पुस्तक आज त्याचा 9वा दिवस आहे. जर यापूर्वीचे 8 भाग तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच ते 8ही भाग पहा आणि तुम्हाला खूप जबरदस्त असं इन्स्पिरेशन मिळेल. यस, आजच्या आपल्या या 9व्या भागाच्या बुक समरीच्या प्रेझेंटेशनला मी सुरुवात करते. त्यापूर्वी मी तुम्हाला आजपर्यंत आपण 10 चॅलेंजेस जे आपल्याला लेखकाने या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, 11 चॅप्टर आणि 11 चॅलेंज लेखकाने आपल्या समोर ठेवलेली आहेत आणि खूप जबरदस्त अशी ती चॅलेंज आहेत. तुमचं जीवन बदलून टाकणारी ही चॅलेंजेस आहेत. जर तुम्ही या आतापर्यंतची 10 चॅलेंजेस स्वीकारली नसतील तर ती नक्की तुम्ही चॅलेंजचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर तो सेव्ह करून ठेवा आणि जेणेकरून त्याप्रमाणे तुम्ही मार्गक्रमण करा. यस, मी आता आपल्या आजच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करते. जस्ट शेअर माय स्क्रीन. येस, जस्ट अ सेकंड. येस, चॅलेंज 10 आपण काल पाहिलं होतं. डिस्क्राईब हाऊ यू हँडल युअर फेल्युअर्स अँड मेक युअर ॲक्शन रिपोर्ट. तुम्हाला जे फेल्युअर्स आलेले आहेत ते सगळे फेल्युअर्स लिहून ठेवा, तुमच्या वहीमध्ये लिहा आणि त्या फेल्युअर्स लिहून तुम्ही ते फेल्युअर्स का आले त्याचं डिस्क्रिप्शन लिहून ठेवा. ते का आले आणि माझं कुठं चुकलं हे तुम्ही तिथे लिहून ठेवा आणि त्यानुसार तुमचा पुढच्या ध्येयासाठीचा ऍक्शन प्लॅन तयार करा आणि त्या ऍक्शन प्लॅन प्रमाणे काम करायला सुरुवात करा. असं चॅलेंज 10 मध्ये आपण काल पाहिलं. सो हे चॅलेंज तुम्हाला ऍक्सेप्ट असेल तर चॅलेंज 10 असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि आपण पुढे जाऊया. आजचं 11 चॅप्टर कडे जाऊया. चॅप्टर 11 व्हॉट इट. या चॅप्टर मध्ये लेखक असं सांगतो की स्वतःशी बोलत राहा. लेखक असं सांगतो की जेवढं तुम्ही आतापर्यंतचे माझं जे यश आहे, मी एक अगदी पॉवर्टीमध्ये, ट्रॅजेडीमध्ये, रॅसिझम, लहानपणापासून मला काळा आणि गोरा हा भेदाला सामोरं जावं लागलं. कितीतरी वेळेस माझ्या जीवाला धोका झाला. कितीतरी वेळेस मला कॉलेजमध्ये मला मारण्याचा प्रयत्न केला कारण मी नायजेरियन, मी ब्लॅकिश आहे त्यासाठी. आणि मला शाळेपासूनच मला एक कृष्ण ब्लॅक आहे म्हणून मला खूप जास्त त्रास झाला. माझ्या शिक्षकांकडून मला मारहाण झाली, परंतु मी कुठेच स्टॉप झालं नाही. माझ्या आयुष्यामध्ये लहानपणापासूनच दुःख आणि दुःखच आहे. मी एक बुद्धिस्ट नाहीये, मात्र बुद्धांचं एक वाक्य आहे की तुमचं जीवन हे पूर्ण दुःखाने भरलेलं आहे. तुमच्या जीवनाचा एक भाग म्हणजे दुःख आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागतं, मात्र ते दुःख हे तुम्ही जेव्हा त्याला क्रॉस करून पुढे जाल तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवाल असं लेखक इथे म्हणतो. त्यासाठी तुम्ही स्वतःशी बोलत राहा, स्वतःला बोलतं करा, स्वतःशी जो संवाद आहे, स्वसंवाद आहे तो जास्तीत जास्त वाढवत राहा. जेवढं तुम्ही स्वतःशी बोलत राहाल तेवढी तुमची जास्त तुम्हाला त्या ट्रॅजेडीवर, त्या दुःखावरचे सोल्युशन्स मिळत राहतील असं लेखक इथे सांगतो आपल्याला.
आणि लेखकाने चॅलेंज 11 आपल्या समोर ठेवलेला आहे. प्रत्येक संकटाच्या वेळेस स्वतःला विचारा की जर मी माघारच घेतली नाही तर काय होईल. प्रत्येक संकट जे दुःख येतं ते तुम्हाला तुमचं परीक्षण करण्यासाठी येतं, तुमची परीक्षा घेण्यासाठी येतं, असं लेखक इथे सांगतो आपल्याला. प्रत्येक दुःख हे तुम्हाला, प्रत्येक इन्सिडंट जो दुःखाचा संकटाचा इन्सिडंट असतो तो तुम्हाला पडताळण्यासाठी येत असतो आणि त्या दुःखाला तुम्ही कशा प्रकारे त्या दुःखातून वाट काढत असता, तर त्यातूनच तुम्हाला अनेक वेगवेगळ्या क्ल्यूज मिळत राहतात आणि तुम्ही आयुष्यात पुढे पुढे जाता आणि अनेक असे माझ्यासारखे छोटे छोटे यश मिळवत राहता. लेखकाच्या डेव्हिड गॉगिन्सच्या जेव्हा तो अल्ट्रा मॅरेथॉन मधलं पहिलं रेकॉर्ड केलं त्यांनी. अल्ट्रा मॅरेथॉन ही पहिली 42 किलोमीटरची असते, 42 नंतर 50 किलोमीटरची असते आणि हायेस्ट म्हणलं तर 100 माइल्स, म्हणजे ती जवळपास 161.33 काहीतरी अशी माइल्स किलोमीटरची असते. तर ज्या वेळेस पहिलं अल्ट्रा मॅरेथॉनच्या वेळेस डेव्हिडने रेकॉर्ड केलं त्यावेळेस त्याला छातीमध्ये दुखल्यासारखं झालं. ज्यावेळेस त्यांनी डॉक्टरांना चेकअप साठी गेला त्यावेळेस त्याला कळालं की त्याच्या हृदयाला छिद्र आहे. लहानपणापासून त्याला हृदयाचा लहानपणापासूनच त्याच्या हृदयाला छिद्र आहे हे त्याला त्यावेळेस कळालं आणि त्याच्यावर 2 हार्ट सर्जरी झालेल्या आहेत. तरी पण डेव्हिड त्या संकटातून वाट काढत राहिला आणि स्वतःला चॅलेंजेस देत राहिला आणि त्या चॅलेंजच्या जोरावर त्याने अनेक रेकॉर्ड केलेले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचं 4030 पुलअप्सचं रेकॉर्ड आहे आणि पहिल्या पुलअप्सच्या त्याने हे रेकॉर्ड एकदाच केलं का तर नाही, तर ते हे रेकॉर्ड करत असताना तो 3 वेळेस फेल्युअर मिळालं त्याला. 3 वेळेस त्याच्या हाताची पूर्ण चमडी निघून जात होती. त्याला हार्टचा इश्यू येत होता, हार्टचा प्रॉब्लेम. आणि सेकंड पुलअप रेकॉर्डच्या वेळेस जेव्हा त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं 4030चं पुलअपचं रेकॉर्ड, त्यावेळेस सुद्धा त्याची हार्ट सर्जरी, सेकंड हार्ट सर्जरी झाली होती. तरीही 17 तासामध्ये 4030 पुलअपचं वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद आहे. सो हे चॅलेंजेस त्याने स्वतः समोर ठेवले आणि या दुःखाला तो सतत दूर करत राहिला. त्यामुळेच त्याने इतके मोठे रेकॉर्ड त्यांनी केलेले आहेत. सो हे सगळे 11 चॅलेंजेस आपण पाहिले आणि हे 11वं चॅलेंज जर तुम्हाला ऍक्सेप्ट करत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये चॅलेंज 11 असं टाईप करा. येस, आता आपण पाहणार आहोत की डेव्हिड गॉगिन्स एक अमेरिकन अल्ट्रा मॅरेथॉन रनर, ट्रायथलॉन रनर, एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केलेला, नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स या तिन्ही मधल्या तो ट्रेनिंग केलेला हा एकमेव अमेरिकन ऍथलेट आहे. सो द टफेस्ट अमेरिकन ऍथलेट म्हणून हा एकमेव आहे. आतापर्यंत याचं कोणीच रेकॉर्ड तोडलेलं नाही. याने या कांट हर्ट मी या पुस्तकामध्ये जे 11 चॅलेंजेस ठेवलेले आहेत ते आपण आता एक एक पाहूया आणि प्रत्येक चॅलेंज तुम्हाला खूप काही जबरदस्त असं इन्स्पिरेशन देऊन जाईल. यस, आपण पहिलं चॅलेंज पाहूया. परत एकदा रिव्हिजन घेते या 11 चॅलेंजेसची. तर पहिलं चॅलेंज पाहूया. लेखक आपल्याला पहिलं चॅलेंज ठेवण्याच्या अगोदर विचारतो, वेर यू आर अब्युस्ड, बुलीड, बिटन और फील इनसिक्युअर. तुमचं बालपण असं गेलेलं आहे का? तर नक्कीच नाहीये. आपल्यापैकी प्रत्येकाचं बालपण हे आनंदात, आपल्याला प्रत्येक जण लहानपणी लाड करायचे. मग कधी कोणी मारहाण केलेली नाहीये किंवा आपल्याला कधी क्रुएलिटीला सामोरं जावं लागलेलं नाही. कधी कोणी जास्त आपल्याला रॅसिझमला सामोरं जावं लागलेलं नाही. मात्र लेखकाचं बालपण हे असंच गेलेलं आहे. त्याला लहानपणापासूनच त्याचे वडील मारहाण करायचे. त्याला शाळेमध्ये सुद्धा ब्लॅकिश आहे म्हणून त्याला मारहाण करायचे. तरी पण लेखकाने एवढे रेकॉर्ड केलेले. सो यापैकी आपलं बालपण नक्कीच नाहीये. सो चॅलेंज 1 लेखकाने ठेवलेलं आहे. व्हॉट एक्सक्युजेस आर यू मेकिंग? डोंट होल्ड बॅक, डोंट बी नाईस टू युअर सेल्फ. यस, तुम्हाला तुमच्या ज्या अशक्यता तुम्हाला ज्या वाटतायत
तर त्या तुमच्या जो पास्ट आहे, तुमचं जे तुम्हाला जे अशक्यता वाटताय त्या अशक्यतांना तुम्ही पाठीशी धरून की मी हे करू शकत नाही, असं तुम्ही कधीच स्वतःला सांगू नका. म्हणजेच त्या अशक्यता तुम्ही कधीही शक्य करून दाखवाल. डेव्हिडला सुद्धा प्रत्येक रेकॉर्डच्या वेळेस सगळेच म्हणायचे की तू हे करू शकतच नाहीयेस, तुझा गुडघा फ्रॅक्चर आहे, तुझा पाय फ्रॅक्चर आहे. कितीतरी वेळेस त्याचा 2-3 वेळेस त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर असलेला पाय घेऊन तो ट्रायथलॉन पूर्ण केली. नेव्ही सीलची ट्रेनिंग त्याने पूर्ण केली. सो हे अशक्यता आपण शक्य करू शकतो असं डेव्हिडचं म्हणणं आहे. चॅलेंज 2 काय म्हणतो डेव्हिड? चॅलेंज 2 आपल्या समोर डेव्हिडने ठेवलेलं आहे. जर तुम्हाला पहिलं चॅलेंज ऍक्सेप्ट असेल, C1 असं टाईप करा आणि C2 कडे जाऊया आपण. तुम्ही तुमच्या आसपास असणाऱ्या संधींना उघड्या डोळ्यांनी पाहता का? हा प्रश्न डेव्हिडने विचारलेला आहे आपल्याला. आणि तुम्ही स्वतः निवडलेल्याच मार्गावर तुम्ही चालत आहात का? आपल्याला आपण आपले स्वतःचे मार्ग कधीच ठरवत नाहीत. आपले स्वतःचे मार्ग एकतर आपले घरचे, आपले नातेवाईक किंवा आपला जो ऍटमॉस्फिअर आहे, आपले शेजारी आहेत, कुणाशी तरी आपण कॉम्पिट करत असतो, कुणाचं तरी अनुकरण करत असतो आणि त्यावरून आपण आपले मार्ग ठरवत असतो. तर तुम्ही तुमचे मार्ग ठरवलेले आहेत का स्वतःचे स्वतः? ते स्वतः ऑब्झर्व करा. वाटलंच तर याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. खूप महत्वाचे हे चॅलेंजेस आहेत. आणि तुमच्या जे पास्ट आहे तो उघडपणे जाहीर करा किंवा एकट्यात गुपचूप गिळत बसा किंवा पश्चाताप करत बसा. यापेक्षा तुमच्याकडे दुसरे पर्याय नाहीये असं डेव्हिडने इथे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासाठी तुमचे जे ट्रॅजेडीज आहेत, तुमची जे ध्येय आहेत, तुमचा जो पास्ट आहे तो तुम्ही सोशल मीडियावर ओपन करा. तुमचं जे ध्येय आहे ती 4 चौघांमध्ये समविचारी लोकांना सांगा, जेणेकरून तुम्हाला तशा वेव्स मिळतील. त्यामुळे तुमच्या आसपास असणाऱ्या संधींना तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळू शकते. यस, C2 असं टाईप करा आणि आपण पुढे जाऊया. चॅलेंज 3 कडे जाऊया. चॅलेंज 3 मध्ये डेव्हिड असं सांगतो, द पॉसिबल टास्क. दुःख खूप वाईट असतं. दुःखापासून आपण दूरच राहायला हवं असं आपल्याला लहानपणापासून मरेपर्यंत आपल्याला हेच शिकवलं जातं. आपण जर लहानपणी रडत असू तर आपले प्रत्येक जण कीव करतं, प्रत्येक जण आपल्यावर दया दाखवतं. मरताना सुद्धा आपल्यावर मेला म्हणून आपल्यावर रडत बसतात. म्हणजेच ते दुःख आहे आणि दुःखाला लहानपणापासून डेव्हिडने कवटाळलेलं होतं. लहानपणापासून डेव्हिड चं दुःख हे म्हणजे त्याच्या जीवनाचा एक भाग होता, त्याच्या इमोशन्सचा एक भाग होता, त्याच्या माइंडचा एक भाग होता. आणि त्यामुळे दुःख हे वाईट कधीच नसतं आणि दुःखानेच मला इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे असं डेव्हिड असं म्हणतो. त्यामुळेच कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा आणि तुम्हाला जे खूप जास्त हार्ड वाटतं ती गोष्ट करायला सुरुवात करा असं डेव्हिडनं आपल्या समोर हे चॅलेंज 3 ठेवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की मी काही गोष्टी करू शकत नाही, मी चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकत नाही, ही गोष्ट मला खूप हार्ड वाटते. इतर लोक जेव्हा आपल्या समोर खूप चांगले चांगले यश मिळवताना आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्याप्रमाणे नाही होत, आपल्यात बऱ्याच काही कमतरता आहेत. तर त्या कमतरता दूर करण्याचं काम सुद्धा तुमचंच आहे. त्यामुळे कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा आणि तुम्हाला खूप जास्त जे काही हार्ड वाटतं ते हार्ड गोष्टी अगोदर करायला सुरुवात करा. इट दॅट फ्रॉग या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला लेखकाने तेच सांगितलेलं आहे. इट दॅट फ्रॉग या पुस्तकाचं नावच ते आहे की ज्या कठीणातल्या कठीण गोष्टी आहेत त्या अगोदर खायला सुरुवात करा, त्या गिळून टाका, म्हणजे तुम्हाला इतर गोष्टी छान प्रकारे तुम्ही त्याचं सेवन करू शकाल. यस, हे चॅलेंज 3 आहे. C3 असं कमेंट मध्ये टाईप करा तुम्ही हे ऍक्सेप्ट करत असाल तर. आणि पुढचे चॅलेंजेस आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. सो आज आपला हा भाग थांबूया इथे. तुम्हाला ही बुक समरी कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. या पुस्तकातून तुम्हाला खरंच खूप जास्त मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन मिळतच असणार आहे. सो कमेंट मध्ये नक्की टाईप करा. त्यासोबतच मागचे भाग पाहिले नसतील
तर तुम्ही पाहू शकता मागचे पण भाग पूर्ण, जेणेकरून तुम्हाला या पुस्तकाची पूर्णपणे आयडिया येईल. त्यासोबतच तुमच्या वॉकिंगच्या स्टेप्स impact.io वर डोनेट करा, जेणेकरून अनेक गरजूंना त्याची मदत होईल. तुमचं गोल बुक, विजन बुक वाचा. तुमच्या ध्येय संदर्भातील ज्या काही 10 गोष्टी तुम्हाला दिवसभरात आठवल्या असतील त्या तुम्ही वेगळ्या वहीत लिहून ठेवा आणि त्यावर काम करायला सुरुवात करा. एवढे करून झोपी जा आणि सकाळी 4:50 आपलं मॉर्निंग रिच्युअल्सला अटेंड करा. मॉर्निंग रिच्युअल्सने तुमचं माइंड फ्रेश होतं आणि दिवस खूप सुंदर जातो. यस, एवढ्या सगळ्या गोष्टी करून मी इथे थांबते. ऑनलाईन स्वराज्य मिळवणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच. स्वस्थ राहा, मस्त राहा, ऍक्शन घेत राहा, काहीतरी करत राहा आणि पुढे जा. येस, थँक्यू सो मच.